आज कळकळीनं अक्षरशः म्हणजे हृदयापासून सांगण्याचं महान कार्य केलेलं आहे पैलवान काका पवार यांनी, जे 40 वेळा परदेशात जाऊन आलेले आहेत. सद्दाम हुसेनला बघण्याचा योग आलेला आहे आणि फार मोठी व्यक्ती. आता काका पवार तालीम आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी आहे. त्या तालमीमध्ये बरेच सारे मल्ल येऊन व्यायाम करतायत आणि आज त्यांनी कुस्तीचा इतिहास चांगल्या पद्धतीने सांगण्याचं काम केल्याबद्दल मी त्यांचं कुस्तीमधलं जे योगदान आहे त्याबद्दल मी पहिले त्यांचा आभार मानतो. आपल्या गुरुच्या प्रती नम्र असल्यामुळं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार मानतो. माझं नाव हवालदार नारायण सनगर आणि आज आपल्या समोर असे पैलवान आहेत जे मूर्ती लहान आहेत पण कीर्ती महान आहेत. असे पैलवान म्हणजे 12 वेळा इंटरनॅशनल चॅम्पियन असलेले, अर्जुन अवॉर्ड विजेते, त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान काका पवार यांच्याजवळ आलेलं आहे. राष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी त्यांचं संकुल आहे, जे राष्ट्रकुल कुस्ती संकुल म्हणून ओळखलं जातं असं कुस्ती संकुल आहे. अशा व्यक्तीजवळ आपण आलेलो आहे. त्या पैलवानाचं नाव आहे पैलवान काका पवार. नमस्कार साहेब. नमस्कार. थोडस कुस्तीचा इतिहास, तुमचं बालपण थोडंसं सांगा की प्रेक्षकांना. मी लहानपणी आमच्या गावातच प्रॅक्टिस करत होतो. बर. 12-13 वर्षापर्यंत असले माझे बंधू मोठे पैलवान होते चांगल्यापैकी. बर. आणि माझे आजोबा पण पैलवान होते. बर. माझ्या बापांना, पिताजींना काय म्हणजे सांप्रदायिक विषय होता त्यांचा. माळकरी आणि बोवा माणूस होता. ते रोज जे पंढरपूर यात्रेला सारखं जाणारे, 40-50 वर्ष त्यांनी कंटिन्यू ती यात्रा केलेली, वारी केलेली. त्याच्यातनं त्यांना कुस्ती म्हणलं की गंध नको, कुस्ती आपणाला ते हे नाही. पण ते त्यांचा मार्ग वेगळा होता. मग आमचा आजोबाच पैलवान होते, माझा थोरला बंधू पैलवान होता. मग आमचा परिवार बऱ्यापैकी पैलवान आहे. बरोबर. मोठे पैलवान मोठा झाला, परत बारका झाला आणि गोविंद पवार पण एक बारका, सगळ्यात बारका आहे तो इंटरनॅशनल पैलवान, छत्रपती अवॉर्ड आहे, त्यालाही सगळं मिळालेलं आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही वजनामध्ये एवढं लहान होता का? बरोबर. त्यामुळे तुम्ही दिसायला पण लहान होता एकदम त्या काळामध्ये, तरी सुद्धा तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा प्राप्त करला असं कसं काय वडिलांना तुमच्या वाटलं? वडिलांना, माझ्या भावाला वाटलं. वडिलांचं कुस्तीविषयी एवढा काही नव्हतं, पण वडिलांना, माझ्या मोठ्या बंधूला असं वाटलं की, आणि आमच्या गावातला एक वस्ताद होता आमचा, दिगंबर पाटील म्हणून होते, आणि त्यांना शौक होता चांगला पैलवानकीचा. म्हणजे पैलवानकीच्या दृष्टीनं त्यांना लय म्हणजे हुरूप असायचं, गावचा पैलवान झाला पाहिजे असं त्यांना वाटायचं. मग असं माझी कहाणी अशी झाली की त्यांना म्हणले नाही चला कोल्हापूरला जाऊ आपण घेऊन. म्हणजे मग आमच्या थोरल्या भावाला सांगितलं, म्हणजे चल याला सोडू कुठंतरी, आपल्या गावात पैलवानकी नाही तर कमी होता आले तर याला कुठंतरी आपण नेऊन सोडूया. ते जाणकार होते, खूप जाणकार पैलवान. म्हणजे तेव्हा नामदेव मुळे नेटकं महाराज केसी झालेलं होतं. बर. 85 ची गोष्ट. बर. तेव्हा ते नेटकं महाराज केसी झालेलं होते. तिथे आम्ही रातोरात गेलो, सकाळी उतरलो गंगावेश तालमीमध्ये. मग तिथं विचारलं की बाबा तुमच्याकडे काही सुखसुविधा कशी आहे आणि कसं तुमच्याकडे प्रॅक्टिस असतं. मग त्यांनी सगळं सांगितल्याच्या नंतर म्हणल्यावर इथं काही आपणाला बरोबर वाटत नाही, इथं सर्व काही मना नाही म्हणल्यावर इथं वसतात नाही. मग आपण तिथून मग आम्ही दिनकर सूर्यवंशी नाव मोठं आहे, माहिती असेल नाव. दिनकर सूर्यवंशी सर म्हणजे खूप म्हणजे गाजलेले आणि एक नेव्हीमध्ये असताना त्यांनी इंटरनॅशनल झालेले कोच आहेत. सगळं म्हणजे दृष्टीने खूप सांगलीला. मग तिथून आम्हाला सांगलीतनं नामदेव मुळ्याने पत्ता दिला किंवा तिथं सूर्यवंशी सर राहतात, असं आहे आणि तिथं चांगलं प्रॅक्टिस आहे. तिथून आम्ही संध्याकाळी तिथून परत निघालो. परत संध्याकाळी आम्ही तिथं 5:30-6:00 दरम्यान पोहोचलो. मग तिथं आल्याच्या नंतर 2-3 दिवस राहिले. मग त्यांचं ते टेक्निक प्रॅक्टिस, त्यांचं ते बघण्याची दृष्टी म्हणजे इथं आपल्याला चांगलं आहे. मग त्यांचं मन तिथं रमलं. 2-3 दिवस राहिल्यामुळं आमचं त्या रामलिंग होगाडे म्हणून आमचं मामाच्या गावाला होता, बिरादर मामा. तिथं आम्ही 2-3 दिवस त्यांच्यापाशी मुक्काम केला. पण सुरेश सरांनी सांगितलं की जागा नाही आमच्यापाशी आणि तुम्हाला मी नाही ठेवून घेऊ शकत. आता काय करायचं? मग आमचा थोरला बंधू म्हणला चला गावाकडंच, आता काय बघू. दृष्टी एवढी काय मग बरोबर वाटलं ना, मग चला गावाकडं म्हणला, बदाम चारू अमुक करू आपण गावाकडं. मग ते आमचे गाववाले होते ना, मग मला नशीब जवळच म्हणजे वेगळ्या पद्धतीचं नशिबाचा काय भाग असतो माहिती नाही. मग तिथून आम्ही रेल्वे स्टेशनला आलो, मिरजला. मिरजला आमच्याकडे लातूर मीटर गॅसची बारकी लाईन असायची बघा त्याला. मग लातूर मिरज होती अशी. ती गाडी 3 वाजता, म्हणजे ती गाडी होती संध्याकाळी 4 वाजता.
आणि ही गाडी होती महालक्ष्मी एक्सप्रेस 3 वाजता हा. तिथून पुण्याला. आणि तिथून काय केलं की ते रामलिंग होगाडे होते ना, ते मामांचे गावालेच होते बिराजदार मामाचे. मग आम्ही आलो तिथून, त्यांनी ॲड्रेस फिड्रेस गोकुळ असं तालमीचा लिहून दिला. आणि तिथून मग आम्ही आलो. तिथून आल्याच्या नंतर सकाळी रातभर आम्ही रेल्वे स्टेशनला झोपलो. रेल्वे स्टेशनला झोपल्याच्या नंतर ते उठले बरोबर 4 वाजता आणि म्हणले चला आता आपण जाऊ तालमीवर. मग आम्हाला रिक्षा घेतला आणि रिक्षात बसून आम्ही सांगितलं वा असं गोकुळ असतात तालीम सोडायचं. त्यांनी बरोबर आणून तिथं रामोजी गेटच्या तिथं आम्हाला सांगितलं बघा इथं तालीम. मग आम्ही सकाळी 4 वाजता गेलो तर 4 वाजता तिथं प्रॅक्टिस चालू होती. बर बर. मग बिराजदार मामा होते, त्यांना मग ते आवड त्यांना निर्मिती झाली. मग तरी 2-3 दिवस तिथं बिन राहिले. ते आमचे गावाले सगळे भाऊ आमचं आणि देवान पटेल हे सगळे जण राहिले. नाही म्हणले मग आता इथं आपलंच ठीक आहे जमतं. मग जमते म्हणल्यावर ठीक आहे म्हणले. मग 2-3 दिवस राहिल्यावर बघितले प्रॅक्टिस मामा कसे घेतात काय घेतात. आधुनिक पद्धतीमध्ये इंटरनॅशनल जर तुम्हाला खेळायचं झालं तर त्या पद्धतीमध्ये प्रॅक्टिस पाहिजे. मग त्यांच्यापाशी प्रॅक्टिस चालू होती. मग म्हणले नाही आता इथंच ठेवायचं आपणाला. मग असं करून म्हणले मग ठेवून मला गेल्याच्या नंतर मग नकोशी वाटत होतं आपणाला एवढं मोठ्या पैलवानात कसं राहावं काय राहावं. तेव्हा रडलं थोडंसा, पण मन लागत एक 10-12 दिवस गेल्याच्या नंतर आमच्या गावाली होती 2-3 पैलवान उस्मानाबाद जिल्ह्यातले. मग त्यांच्या संग रमत रमलो. मग आमच्या म्हणजे मायबाप बी गुरु झाले आणि गुरुचं बाप बी झाल्या. म्हणजे दोन्ही माझे गुरु म्हणजे बिराजदार मामाने खूप माझ्यासाठी केले. पण परिस्थिती नसताना सुद्धा म्हणजे त्या लेवलला आणून सोडणं इंटरनॅशनलला कसं असतं ही त्यांच्या मनात होतं. आणि तू काय होऊ शकतो ते त्यांनी ओळखून मला मी तर काय मोठा लय हाड मोठा आहे असं उंच आहे ना असं आहे पण याची प्रगती नव्हती. ती म्हणले तुला खालच्या वजनावर खेळावं लागेल आणि ते खालचं वजन खेळला तर तुझा फायदा होईल. कुठंतरी तुला काहीतरी जीवनात येऊन तुझं प्रगती फळ मिळेल, तुला काहीतरी मिळणार. हे बिराजदार मामा तुम्हाला सांगितलेलं. ते मामाने सांगितल्यामुळे मी त्या परिस्थितीमध्ये 1-2-4 महिन्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती याला लगेचच 2-4 महिन्यात. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात 87 साली. 87 साली मग मला म्हणले माझं वजन वाढलं एकदम. आता कोल्हापूरमध्ये आता पुण्यात राहायला आल्याच्या नंतर कसं माणसाला वजन वाढतं ना, आपलं खाऊन वजन वाढलं माझं. मी किती 40-45 किलोचा होतो. त्याचा आल्याच्या नंतर माझं झालं 55 किलो वजन. 55 झाल्याच्या नंतर मग म्हणले अरे आता तुला कसं काय करायचं. आणि मी जिल्ह्यातून खेळलो होतो 48 किलोला. मग बिराजदार आमचा मामांचा भाऊ होता मधुकर बिराजदार म्हणून, ती 52 किलोला होता आणि मी 48 किलोला खेळलो. मग आता मग त्याला काय म्हणले की तू खेळ 48 किलोला, मला म्हणले तू 52 किलोला खेळ. मग आमची दोघांची जरा थोडंसं वजनावरनं चाली. मग मामा म्हणले नाही तू कमी कर, त्याला म्हणले तू कमी कर. मग ज्याचं कमी होईल त्यांनी खेळा. मग आम्ही दोघांच्या मध्ये त्याचं काही वजन कमी होणार ते काय करायचं इकडून तिकडून यायचं पाणी प्यायचं आणि वजन आहे तिथंच बसायचं. मग मामाला वाटलं की अरे नाही मग आता तुलाच तुझं वजन, मग माझं 50च्या खाली आलं वजन. म्हणले आता तुझं कमी होतंय. मग मला अजून थोडंसं पळवलं. 2 दिवस आम्ही तिथं होतो राहिला त्या पत्र्याच झाले तिथं सोलापूरला. माझं वजन मी 48 किलोला. तेव्हा मातीवरनं एकदमच खेळायचं. पहिलं कसं 3 टाइम वजन असायचे. बरोबर. सकाळ झालं की दुसऱ्या दिवशी परत सकाळ वजन असायचे, परत दुसऱ्या दिवशी सकाळ असं परत वजन असायचे. 3 टाइम वजन असायचे. तुम्ही जो मेडल घ्यायची परत ते म्हणले तू मग गादीवर नको खेळू आणि तू मातीवरनं खेळ, म्हणजे एकदाच वजन व्हायचं. मग मी मातीवरनं वजन दिलं. मग माझं तिथं गोल्ड बसलं. मी सगळ्याला मारलं. म्हणजे तिथं 87 साली महाराष्ट्र केसरीला स्पर्धेमध्ये 48 किलो मध्ये मी सगळ्याला मारलं, चितपट मारले. आणि मग तिथून मग म्हणले ठीक आहे एवढं. मग परिस्थिती बिकट होती. मग घरून पैसे येणं नाही अमुक तमुक त्यांचं. मग घरच्याला पैसे फोन केला भावाला, अरे पैसे पाठवून दे. मग पैसे काय म्हणलं अजून थांब जरा. मग पैसे संपले. परत माघारी गेलो गावाकडं. मग माझे आजोबा होते त्या टायमाला मला. मग मी इथून गेलो सगळंच घेऊन गेलो तर बोरी बिस्तारा बांधून आपलं नाही तर म्हणलं काय आपल्याला गावाकडे करून आपलं काय असेल ते बघून. मग तिथं माझे आजोबा होते. मग आजोबाने म्हणले मग थोरल्या भावाला सांगितलं मग हे का आलाय माघारे. तर काय मला माहित नाही. त्याने खोटं बोललं आजोबाला. मला विचारलं की म्हणले का आलास तू इकडं माघारे. तर म्हणलं पैसे संपले होते म्हणून आलो. बरं ठीक आहे म्हणले. मग संध्याकाळी त्यांनी सगळ्याला बोलून घेतलं. म्हणले ह्याच्या नावाची जमीन आहे का तुम्ही, पण त्याला माघारी पाठवा. मग असं केल्यावर मग आमचा थोरला भाऊ जरा थोडासा शर्मिला झाला की नाही मला आजोबाने असं बोलल्यावर मग त्याला थोडंसं
वाईट वाटलं त्याला घ्यायला नाही. मग आपण कुठंतरी चुकलोय म्हणजे त्या आजोबाला येऊन मग आजोबाने काय केलं, त्याला संध्याकाळी आजच्या आज संध्याकाळी परत माघारी पाठवा. मग मला परत संध्याकाळी पुन्हा कोणतरी उसणं पासणं करून माझ्या थोरल्या भावाने पैसे दिले 4,000 रुपये घेऊन मला. तसंच होतं, एवढं काही मागाई नव्हतं. परत माघारी आलो. मग तिथून मी सगळं काय मग बिराजदार मामाने मला सांभाळ केला की कोणाकोण बदाम आणून दे, कोणाकोण काय आणून दे, कोणाकोण मोसंबी आणून दे. त्या टाइम म्हणजे वजनाचं मग इंटरनॅशनल चालू झालं. मग तिथून मी नॅशनल गेमला गेलो आम्ही 87 साली केरळाला. मग तिथं माझं नॅशनलला ब्रॉन्झ पदक बसलं. मग तिथनं सुरुवात चांगली म्हणजे चांगली झाली. मग बिराजदार मामाचे माझ्यावर पूर्ण लक्ष. मीही कधी त्यांना म्हणजे हे नाही की बाबा ही ठेवलंय की सांगितलं चला जाऊ द्या बघू नंतर करू, असं काही नाही. आता सांगितलं ना आता जाऊन पळून ये, तर मी पळून जायचं. दुपारचं पळायला जायचं, जा आता पळून ये, मग तुझं ते वजनचं कंट्रोल राहतंय, मग जायचं. मी कधीही त्यांचं नाही म्हणलं नाही. त्यांचं म्हणलं म्हणून आज मी ह्या पदावर. 12 इंटरनॅशनल पदक आहे तुमची. एवढा प्रवास तुमचा इंटरनॅशनलचा, म्हणजे तुम्हाला कंटिन्यूस 12 वर्ष तुम्हाला ह्याच्यात राहावं लागलं, म्हणजे पूर्ण कंटिन्यूस व्यायामात राहावं लागलं. हा, मी कंटिन्यू 48 सोडलं, मग 52 किलोला राहिलो. 52 किलो मध्ये मी नॅशनलला 5 गोल्ड घेतले नॅशनलला, सिनियर नॅशनलला. मग त्याच्यानंतर मी 57 किलो खेळलो. 57 किलोला पण मेडल घेतलं मी सिनियर नॅशनलला. 12 गोल्ड नॅशनलचे आणि 3 नॅशनल गेम खेळ, 4 नॅशनल गेम खेळले. 4हीतही मेडल आहे माझं. त्याच्यामुळं कसं कंटिन्यू पण राहिला. बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला जाण्याचा वेळ किती वेळ आला? मला बाहेर देशात जाण्याचा वेळ मला कमीत कमी 40 ते 35 40 वेळा मी जाऊन आलो बाहेर, म्हणजे परदेशात फिरून आलो. 40 देशात जाऊन? 40 देशात जाऊन. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि 40 देशामधनं माझे मेडल आहेत कमीत कमी 25 मेडल आहेत. अरे वा. एशियन बाकीचे आहेत सर्व मेडल आहेत. त्याच्यामुळं मग मामांचं दृष्टी खूप छान होती. त्यांची दृष्टी म्हणजे एक मायबापच असायचे. मायबाप सुद्धा एखाद्या पोराला काही करू शकणार नाही, पण एवढं त्यांनी केलं बिराजदार मामाने. म्हणजे खूप कुठलाही माझ्यावरच म्हणून नाही, सगळ्या तालमीतला जो पोरगा आहे ती समजायची माझाच मुलगा आहे. आमच्या मामीला म्हणजे मामांची मिसेस आहे ना, तिला सुद्धा म्हणायची की अरे ही 200 पोरं तुझेच आहेत, ही दुसरेच नाहीत लोकांची, ही तुझ्या प्रगतीमध्ये होणार आहे. म्हणजे एवढं त्यांना अभिमान वाटायचा की मी एवढं माझे पोर आहेत, ही घरची आहेत, दुसऱ्याची नाहीत लोकांची. हा, म्हणजे एवढं त्यांना म्हणजे हे वाटायचं, उभा वाटायचं की नाही हे तालमीत आलेला पोरगा माझा. मग तुम्ही एवढा प्रवास केला, भारत सरकारने तुम्हाला काही पुरस्कार दिला का? भारत सरकारने मला 1999 साली मला अर्जुन पुरस्कार दिला. अर्जुन पुरस्कार नॅशनल अवॉर्ड मोठा आहे. अर्जुन अवॉर्ड फार मोठा आहे. आणि नोकरी मला मग 89 सालीच मला नोकरी लागली असती. पण बिराजदार मामाने काय केलं, मी असं त्यांना वाटलं की आता हे महाराष्ट्राचा पैलवान खेळणार नाही. म्हणल्यावर मी म्हणलं खेळणार मामा, असं थोडंच होणार आहे की मी तिकडे गेलो. नाही म्हणते ते असं. मग त्यांनी काय केलं, ते लेटर आलेलं फाईलमध्ये आपलं कमावायच्यामध्ये ठेवून टाकलं असं ऑफिसमध्ये. मग ऑफिसमध्ये ठेवून लागल्यावर मग मामाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. मग मला म्हणले चल तुझ्या संघ. मग आम्ही त्यांच्या संघ गेलो. मग गेल्याच्या नंतर साहेबाला बोलले नाही, मला म्हणजे या पोराला नोकरी पाहिजे. मी म्हणायचं साहेब, मी म्हणलं मी शिपाईची नोकरी नाही करणार साहेब, मला तुम्हाला चांगली नोकरी द्यावं लागेल, पोलीसमध्ये देतो म्हणले. पोलीसमध्ये मग ते एक कमिशनर होते आपल्या इथं पुण्याला, ते म्हणले ओ मामाची त्यांची चांगली घसट होती, मला घेऊन गेले. ते म्हणले मी जास्तीत जास्त हवालदार बनवू शकतो तुम्हाला, याच्या पलीकडे माझ्यापाशी पॉवर नाही. मग तेव्हा CM साहेब होते. साहेब म्हणले, मग मी म्हणलो एखादा नाही 1-2 स्टार द्या म्हणलं मला, मग ते कसं तर मला करता येईल म्हणजे द्या. शिपाई म्हणलं की म्हणलं नाही व्हायचं म्हणलं. बरं जाऊ दे मर्द म्हणले, कसं मग मला बी करता यायचं नाही असं तसं. साहेबांनी मग सांगितलं, श्रीनिवास पाटील होते त्या टायमाला आयुक्त पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. मग त्यांना बोलवून घेऊन साहेबांनी सांगितलं की ह्या पोराचं आपल्याला काम करायचं, कसल्या परिस्थितीत काही झालं तरी तुम्हाला करावं लागणार. मग ठीक आहे म्हणले. मग मी म्हणलं मी शिपाई नाही होणार कोणाचा, म्हणलं पाणी कोणालाही पाजवू शकणार नाही. म्हणजे एवढं मला कॉम्पिटिशन होता की मी कुठंतरी काहीतरी मी देशासाठी करणार. म्हणजे माझ्या तेवढी होप होती, मी म्हणजे प्रॅक्टिस करण्याची एवढी ताकद होती माझ्यामध्ये. मग म्हणून मी म्हणायचं मला नाही शिपाई नाही माझी. मग त्याच्यात अजून 1-2 वर्ष गेली माझी, 2-3 वर्ष मग रेल्वेतले गेले तिथले. मग म्हणलं याला काय करायचं. मग म्हणले ठीक आहे.
मग त्यांनी काळजी वाघ सिनियर क्लर्कची पोस्ट दिली, काळजी वाघ म्हणून. म्हणलं ठीक आहे, सिनियर पोस्ट होती चांगली, क्लर्कची होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये. हा, महानगरपालिकेला पिंपरी चिंचवड. मग तिथं मी 3 वर्ष नोकरी केली. 3 वर्ष नोकरी केल्याच्या नंतर मग साहेब चेंज झाले, श्रीनिवास पाटील. तिथं महानगरपालिकेत कसं राजकारणी तुमचा नगरसेवक आला, हे नगरसेवक आला, ह्या पार्टीचा आला, ह्या पार्टीचा, मग तिथंही आपल्याला थोडस त्रास, म्हणजे त्रास कोणाचाच नव्हता झाला, पण तिथं असं वाटायला लागलं की मन खायला लागलं. बरोबर. आज नाही तर उद्याच्याला समजा एखादा साहेब गेला तर अजून दुसरा कोण आला तर अडचण होणारच आहे. मग आपण ते खोपे म्हणून होते, क्रीडा आयुक्त होते. मग ते म्हणले बाबा तुला ड्युटी करावीच लागणार. म्हणलं साहेब मी नाही ड्युटी करू शकत. म्हणलं 8-10 दिवसांनी येऊन सह्या मारून, मला इंटरनॅशनल व्हायचं, मला एवढं माहिती आहे, होप माझ्यामध्ये आहे, मी देशासाठी खेळणार आहे. मग ते म्हणले ठीक आहे. म्हणले पण ते मग ऐकच ना, तुम्हाला रोज यावं लागेल. मग श्रीनिवास पाटलापाशी गेल्याच्या नंतर श्रीनिवास पाटलांनी सांगितलं त्या पोराला एकदाच महिन्यातनं सह्या घेत जा आणि येत जाईल. मग ते श्रीनिवास पाटलांनी खाली सांगितलं, खोपे म्हणून होते आयुक्त, क्रीडा आयुक्त, त्यांना सांगितलं ह्या पोराला महिन्याला घ्यायचं जा आणि सह्या देत जा, बाकी काही नाही, बाकी सांभाळून त्याच्याकडून परफॉर्मन्स घ्या, एवढं सांगितलेलं. आणि मग तिथून माझा परफॉर्मन्स चालूच होता. मी जायचा प्रश्न, पण मन खात होतं माझं पण, याला आपण आज नाही तर उद्याच्याला साहेब चेंज झाला. त्याचं साहेब गेल्याच्या नंतर श्याम म्हणून आयुक्त आले, नंतर त्यांनी पण मला सपोर्ट केला चांगल्यापैकी. सर्व आयुक्तांनी तिथं सपोर्टिंग केला. म्हणलं अरे हे तर म्हणलं बरीगत आपल्याला म्हणजे वाटत नाही की आपण शेवटपर्यंत काढू शकतो. बरोबर. म्हणजे हे राजकारणी आहे इथं, आणि ह्या राजकारणातून आपण बाहेर पडणं गरजेचं. आणि माझी 89लाच माझी भरती झालेली होती रेल्वेत, माझं लेटरच होतं. मी 89ला लेटर, म्हणजे मी 89ला नॅशनलला गोल्डच घेतलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणते तुम्हाला लगेच भरती, मला रेल्वेत. मग मी मामामुळे 3 वर्ष तरी तिथं नोकरी केली. आणि नेमकं ज्या टायमाला मी राजीनामा कधी दिला, नॅशनल गेम झाला ना पुण्यातल्या 94ला, तेव्हा मी तिथं राजीनामा किंवा नको म्हटलं. मग मी काय केलं, गपचीप गेलो, मामालाही माहिती होऊ दिली नाही, गेलो गपचीप. आणि गपचीप गेल्याच्या नंतर रेल्वेचं लेटर घेतलं, जॉईनिंग लेटर घेतलं, आलो. जॉईनिंग लेटरचा मी राजीनामा दिला माझा, पहिला 1-2 दिवस आधी पहिला राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्याच्या नंतर मी इकडे जॉईनिंग झालो. ते खोपे साहेब काय म्हणले की नाही तुम्ही राजीनामा देऊ नका, असं आहे, नोकऱ्या कुठे मिळतात असं. नाही म्हणलं साहेब थांबराव म्हणलं तुमच्या संग. आणि आलो इकडे जॉईनिंग झालं. मग मामाला महिनाभर तरी माहिती नव्हते उदिलं मी की रेल्वे झालं जॉईनिंग म्हणून. पण रेल्वे झाल्यामुळे एक फायदा आमच्या मुलांना, महाराष्ट्राच्या मुलांना फायदा झाला. मी रेल्वे झाल्यामुळं आमचे गोकुळ असं तालमीतले चांगले पैलवान, सगळे इंटरनॅशनल पैलवान कामाला लागले. होय होय, तुमचा हा इतिहास म्हणजे जवळजवळ त्या वस्तादांनी अशी भरपूर पैलवानांना नोकरी लावायचं काम केलं आणि इंटरनॅशनल नॅशनल पैलवान घडवले. डबल महाराष्ट्र शिवराज राक्षे असू देत किंवा उपमहाराष्ट्र महेंद्र गायकवाड असू दे किंवा आणि कोण कोण म्हणलं जर सांगा. म्हणजे सदगीर महाराज केसरी झाला, बरेच असे इंटरनॅशनल, नामदेव कोकाटे, अण्णा जगताप, असे आपला कोल्हापूरचे 2-3 आहेत. हे सगळे मोठ्या मोठ्या लेवलचे पैलवान घडवले. त्यांना घडवलं, त्यांना रेल्वेत पण कामाला लागले. त्यांना 3-4 तुमच्या रेल्वेत कोल्हापूरचे सगळे 3-4 कामाला लागले. 5-7 आहेत. सगळा रवी पाटील असेल, तुमचा तो कृष्णा फिरंगे असेल, नलवडे असेल, तुमचा तो आपला विक्रम कुराडे असेल, तुमचा तो आप्या म्हणून नाही आपल्या आब्या म्हणून त्याला लावलं. हे सगळे आपले महाराष्ट्राचेच पैलवान लावले, जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राचं करतात मत. म्हणजे आपल्या कुणाला आपल्याला कुठंतरी वाली मिळाला. एखादा आवडीचा किस्सा आहे का कुस्ती क्षेत्राला बाहेर देशात गेल्यानंतर एखादा? कसं आहे, आवडीचं म्हणजे खूप आवड, म्हणजे इथूनच आवड झाली होती आपल्याला की मी कधी इंटरनॅशनल बनतोय. आणि ज्या त्याला 89ला मी सद्दाम हुसेन कप इराकला, तिथं मी गेलो होतो. तिथे गेल्याच्या नंतर मला एक आठवण आली आणि तिथं मी गोल्ड मेडल घेतलं सद्दाम हुसेनच्या नावांचं. तिथे एक टुर्नामेंट होतं तिथं, ज्या वक्ताला मला आजही आठवण राहते. आणि आम्ही आलो, इंडियात आलो, तिथून मी मेडल घेतलं. त्यांच्या तिथं इराकमध्ये थांबून बघितली ती नदी त्यांच्या नदी पण आहे तिथून इराकमधून अशी जाणारी, ते बगदादच्या ह्याच्यामध्ये. ते वाळवंटीचा एरिया, सगळा वाळवंटी एरिया असल्यामुळं
मग तिथं बघून आम्हाला अशी आठवण आली की मी मेडल घेतल्याच्या नंतर खुशीत एकदम होतो आम्ही. म्हणजे ती आठवण जीवनपर्यंत राहिली. आणि आम्ही आलो की लढाई चालू झाली. बापरे. आणि सद्दाम हुसेनला तिथं त्या टायमाला फाशी दिली. होय. अमेरिकेचं दोघांचं. मग तुम्हाला सद्दाम हुसेनला बघण्याचा योग आलता? योग म्हणजे त्याने ते आमच्या टुर्नामेंटला झाला होता घरी. आला होता? हो. आम्हाला उद्घाटनाला येऊन ते विचार त्या टायमाला त्याचं नशीब बघा कसं असं. तुम्ही भाग्यवान आहात की त्या एका महान व्यक्तीला भेटण्याचा योग पण आला. आम्हाला योग म्हणजे तिथं आला की त्या कार्यक्रमाला तो माणूस आला. त्यानंतर मला वाटतं वर्षभराच्या वर्षात नाही लगेच आम्ही दिल्लीत पोहोचल्यानंतर सुरुवात झाली लढायला. पण ते मृत्यू त्यांचा 6-7 महिने 6-7 महिन्यांनी त्यांचं ते हे केल्यामुळं. बर, मला एक सांगा, तुमच्या आवडीचा एखादा पैलवान जे तुमच्या स्मरणात आहे, तुम्ही सोडून एखादा आवडीचा एखादा पैलवान तुमच्या स्मरणात आहे, असं कोण आहे का एखादा तुमच्या आवडीचा पैलवान? कोण? मला माझे गुरु आवडीचे हरिश्चंद्र बिराजदार मामा, जो मागं फोटो आहे. हो, यांचा माझा फोटो. म्हणजे खूप त्यांनी काय म्हणजे योगदान जे दिलं ना कुस्तीसाठी, त्या माणसावर कोणीच नाही दिलं. आणि त्याच्यानंतर माने भाऊ, हिंद केसरी मारुती माने भाऊ आणि आंधळकर पहिला, हे सुरूपासून आमच्या कानावर असायचं ना. बिराजदार मामा मुळे काय असायचं, आणि कानावर नंतर त्यांची जी माझी ओळख झाली त्यांच्या संग झाली ना, मला एवढं म्हणजे लहान पोरासारखं आपलं बोलायची. मला तू लय बदमाश आहे म्हणायची. हे 3 जण पण माझं एवढं प्रेम करायचे ना. आंधळकर पहिला असू द्या, खूप माझ्यावर प्रेम करायचे. म्हणजे आठवण त्यांच्या संघ आणि माने भाऊ संघ मी त्यांना चिडवायचं, तरी ती काही नाही, तू लय बदमाश आहे मला तरी सुद्धा तुला म्हणजे एवढं ज्ञान आहे, तू काहीतरी करणार तू देशासाठी. मग आम्ही ही चालू केलं बघा. क्या बात. नवीन पिढी जी थोडीशी व्यसनामध्ये आता चालली आहे साहेब, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? नवीन पिढी साहेब, माझं एक इच्छा आहे की तमाम महाराष्ट्राच्या पैलवानांनी इसनीच्या आरे जाऊन जी काय आता प्रसिद्ध निर्मिती झाली, एकतरी मोबाईल आहे, मोबाईलने एवढी म्हणजे प्रगती समाप्त केली आहे की रात्रंदिवस प्रॅक्टिस सोडून देऊन त्या मोबाईलमध्ये आहे. त्यांची बी चूक नाही, सगळ्यात जास्त आपली मोठी चूक आहे. आपणही बघतो रात्रंदिवस त्याच्यामध्ये त्या मोबाईलमध्ये पागल झाले लोक. म्हणजे दुसरं काही आपल्या घरची बायको सुद्धा जेवते का नाही हे बी माहिती नाही, खात असलं तर आपण जेवतो का नाही ही पण माहिती नाही. पण एवढं मोबाईलमध्ये सगळ्याला येड लागलेलं आहे. त्याच्यातून मी माझ्या पैलवानाला सांगतो, महाराष्ट्राच्या पैलवानाला, अख्ख्या देशाच्या पैलवानाला, एक ते इंजेक्शन घ्यायची जी सवय लागली ना, ते कदाचित मी एक चांगलं म्हणून, मी एक तुमच्या एक मोठा भाऊ म्हणून, एक बारका भाऊ म्हणून समजा, किंवा तुमच्यासाठी मी एक परमेश्वर म्हणून समजा, की त्याच्यातनं तुम्ही मुक्त व्हा, की त्या व्यसनामधनं मुक्त व्हा. की मी बरेच जणांचं बघितलंय, बरेच जण आमच्या टायमाला नव्हतं असलं काय, आम्हाला फक्त येड होतं, फक्त कुस्ती मेहनत करण्याचं एवढंच येड होतं. आणि त्याच्यावर रात्रंदिवस येड करायचं की तुम्ही 4 नाही 10 बैठक्यात जास्त मारा आणि जास्त तुम्ही खावा पोटाला. आताच काय झालं, ते भुसकट आले, ते कोणी सांगितलं नाही ह्यानं लय पावर येते आपणाला, 1 चमचा खाल्ला की फुल पावर येते. अरे असे नाही, ओरिजिनल ती ओरिजिनल, तुम्ही डुप्लिकेट ती डुप्लिकेट आहे. त्याच्यामध्ये मेन महत्वाचा पॉईंट ती आहे, तुम्हाला ओरिजिनल खावा, चांगलं खावा आणि मेहनत जास्त करा. आणि त्या ड्रोपिंगच्या पाठीमागं पळू नका. मैदानाला खेळायला पोरवाला सुद्धा सांगतो मी, मैदानात तुम्हाला आज चांगलं वाटतंय पण उद्या खूप तुमचं आयुष्य बेकार आहे. फार मोठा संदेश अर्जुनवीर अवॉर्ड तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त काका पवार साहेबांनी दिलेला आहे. त्याचबरोबर शेवटी जाता प्रश्न मी तुम्हाला हा विचारतोय की तुम्ही जाता जाता नवीन पिढीला काय संदेश देशील? नवीन पिढीला कसं त्यांनी राहावं, काय करावं? मी तेच सांगतो, नवीन पिढीने खूप छान तुमचा योग आहे की तुमच्या पिढीला योगदान आहे तुमच्या पाठीमागं. पहिले कसं असायचं, राजेरा महाराजांचं योगदान असायचं, पाठबळ असायचं मोठं. आता तुम्हाला माणसाचं पाठबळ आले. तुम्ही एका मैदानाला गेला तर 1,00,000-2 लाखाची कुस्ती लागणं गेली तुम्हाला. त्या टायमाला मी बघत होतो, आम्ही खेळत असताना मग 5 रुपयावर मी मैदान एकच खेळलं, पण 5 रुपयावर खेळलं, त्या 5 रुपया मी सर्व बागायला अशी परिस्थिती होती. पण आज तुम्हाला 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 कुस्ती लागायले हर जागा. म्हणजे तुमच्या पाठीमागं उभं राहणारे पब्लिकचं, आम माणसाचं आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागं आजच्या पिढीला. तरी आज पुढं काय पिढीचं काय माहिती नाही, पुढचं काय होईल, पण पाठीमागल्या पिढीला जे होते, आता आंबेडकर असतील, मानेभाऊ असतील, बिराजदार मामा असतील, जेवढे मोठे पैलवान होते त्या पैलवानांचं योगदान त्यांना म्हणजे माणसाने दिलं. माणसाने दिल्याच्या नंतर मला सांगा, त्याच्यात पाठबळ एवढं मोठं होतं की नाही, राजाने शाहू महाराजांनी खूप योगदान दिलं.
त्यांच्या बघून सगळ्यांनी बाकीच्या तेव्हा काय एवढी पिढी पैसेवाली नव्हती किंवा काही नव्हतं, होती का तेव्हा पैसेवाली नव्हती, पण त्याच्यातनं सुद्धा काढून द्यायचे लोक त्याच्यातनं. पण आजच्या पिढीमध्ये पैसे पण आहेत, आम माणसापाशी पण पैसे आहेत, सगळ्या गोष्टीचं पैशाला कुठेही कमी करता नाही. फक्त एकच आहे, तेवढंच सांभाळावं. मी पैलवानाला हे रिक्वेस्ट करतो की तेवढं ड्रॉपिंग तेवढं करू नका, योगदान करा, तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करा. नवीन पिढीला हेच मी सांगू शकतो. मोबाईलपासून थोडंसं लांब राहा. तुमचं यश लांब नाही, ऑलिम्पिकमध्ये लय लांब माणूस म्हणतो ना आपण, लय लांब आहे ऑलिम्पिकपासून. आज भारत देशाचा एक पैलवान, फक्त एकच पैलवान आज क्वालिफाईन झालाय. काय नाव त्याचं? ते 57 किलोला झालाय. बर, ऑलिम्पिकसाठी? ऑलिम्पिकसाठी एकच पैलवान, अख्ख्या हिंदुस्थानमध्ये एक पैलवान आपला देशाचा क्वालिफाईन झालाय आणि 4 मुली क्वालिफाईन झाल्या. म्हणजे मुलींची प्रगती व्हायला लागली आणि मुलांची प्रगती माघारी व्हायला लागली. मुलांची प्रगती का मागे व्हायला लागली की तुम्ही त्या ड्रोपिंग मध्ये जास्त चालला, त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही ड्रोपिंग सोडून मेहनतीवर जास्त द्यावा. हिंदुस्थानच्या पैलवानाने जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या पैलवानाला रिक्वेस्ट करतो की त्याच्यापासून दूर राहा. तुम्ही घेत असेल तर त्याला दुसऱ्याला बाहेर सांगा की बाबा तू त्याच्यात पडू नको, एवढं सांगा पैलवानकीचं. मी तुमचे परत एक बार हात जोडून तुमचे सर्वांचे नम्र विनंती करतो. एका गरीब कुटुंबातून आलेला पैलवान, वजन असणार 48 किलो, आणि 48 किलो वजन असताना सुद्धा ज्यावेळी ते भरपूर तालमी फिरून पुण्यात आलेत आणि हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या तालमीत आलेत आणि त्यांना वस्ताद म्हणून स्वीकार केला आणि तिथून पुढं त्यांचा कुस्तीचा प्रवास सुरू केला आणि त्यांनी 52 किलो वजन गट, 48, 52, 56 किलो वजन गटामध्ये यांनी भरपूर पदकं मिळवलीत आणि ह्यांचं नाव इतिहासामध्ये एक अमर असं नाव आहे. कारण राष्ट्रपती भवनमध्ये 1999ला भारत सरकारने यांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार दिला, त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार महाराज सरकारने दिला. अशा अनेक पुरस्कार यांच्या नावावर ते 40 वेळा परदेशात जाऊन 25 वेळा मेडल आणण्याचं काम करणारा पैलवान आहे. तर हे सर्वसाधारण व्यक्तीला मिळत नाही. हे फक्त ज्याच्या चारित्र्य निष्ठा असते त्या माणसालाच मिळतं. असा पैलवान म्हणजे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती 7 समुद्रा पार असणारा पैलवान म्हणजे पैलवान काका पवार, जे एक अप्रतिम असे पैलवान आहेत. ज्याने आत्ताच मी महेंद्र गायकवाडना भेटलो, शिवराज राक्षेंना भेटलो, एक बलदंड शरीर एसटीचे पैलवान घडवण्याचं महान कार्य करतायत. पुणे व्यायामशाळेमध्ये स्वतःची पुणे येथे व्यायामशाळा आहे, त्या व्यायामशाळेमध्ये अनेक मल्ल येऊन सराव करतायत आणि आपला नावाचा डंका गाजवत आहेत. तर आज पैलवान काका पवार यांच्याजवळ आलो आणि कुस्तीचा इतिहास असा अप्रतिम असा तुम्ही सांगितला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.